गुरुदैव दत्त. श्री सिद्धांची अत्यंतिक विनयशीलता. श्री गुरुचरित्र अवतरणिकेची 9वी आणि 10वी ओवी श्री सिद्धांच्या अद्वितीय विनयशीलतेचं दर्शन घडवते. तुवा विचारले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी या शब्दामध्ये श्री सिद्धांनी श्री गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधरांचे आभार मानले. सरस्वती गंगाधरांनी विचारल्यामुळेच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या दिव्य लीला, उपदेश आणि करुणामृतानं परिपूर्ण अशी वाणी पुन्हा आठवली असं श्री सिद्ध नम्रतेनं म्हणतात. त्या अमृतमय कथनानं तापत्रयांचा नाश होतो अशी ही महिमा आहे हेही ते स्पष्ट करतात. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांचा सर्वाधिक दीर्घकाळ सहवास लाभलेले श्री सिद्ध हे अत्यंत श्रेष्ठ योगी होते. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा अनेक दशकांचा सततचा सान्निध्य लाभ ज्यांना प्राप्त झाला अशा भाग्यवान शिष्यांमध्ये त्यांचं स्थान सर्वोच्च आहे. आणि तरीही ते स्वतःला श्री गुरुचरित्राचे कथनकर्ते मानून अभिमान न बाळगता उलट सरस्वती गंगाधरांच्या विनंतीमुळेच ही दिव्यकथा पुन्हा प्रकट झाली असं म्हणत ते त्यांचे ऋणी आहेत. तुझमुळे आम्हा आठवलंय, तुवा आम्हा बरवे केले या ओवीमध्ये त्यांच्या अंतःकरणामधील कृतज्ञता स्पष्ट होते. सरस्वती गंगाधरांच्या एकाग्रतेचंही ते कौतुक करतात. त्वाही एकाग्रत्वे ऐकले आणि आता ही कथा विस्तारानं सांगतो असं आश्वासन ते देतात. ज्यांना प्रत्यक्ष श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा सान्निध्य लाभला असे महान योगी श्री सिद्ध इतक्या विनम्रतेनं आभार मानतात. हीच त्यांच्या आत्ममहिमेची खरी ओळख आहे. श्री सिद्धांची ही नम्रता श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या केलेल्या सेवेची आणि कृपेचीच तेजस्वी फलश्रुती आहे. गुरुदैव दत्त.